बागायती फळपिकातलं एक महत्त्वाचं पीक म्हणजे केळी। राज्यामध्ये केळीचं मोठं क्षेत्र आहे। नांदेड जिल्ह्यात अर्धापुरी केळीची लागवड केली जाते। सध्या इथं मृगबागेची लागवड सुरू आहे। केळी लागवडीविषयी आज आपण नांदेडच्या केळी संशोधन केंद्रातल्या डॉक्टर SV धुतराज यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं बागायती पीक खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात याची मोठ्या प्रमाणात लागवड होते। केळीची तिन्ही हंगामात लागवड केली जाते। सध्या राज्यात केळीच्या मृगबागेची लागवड सुरू आहे। यासाठी उती संवर्धित रोपांची किंवा कंदाची निवड केली जाते। नांदेडच्या केळी संशोधन केंद्रात शेतकऱ्यांना केळी लागवडीविषयी माहिती दिली जाते। उती संवर्धित केळी लागवड करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींकडे लक्ष द्यावं। हे आपण वेगवेगळे प्रयोग इथे घेतले जातात। हा आपण फॉस्फरसच्या प्रयोगासाठी आपण ही उती संवर्धित रोपांची इथे लागवड केलेली आहे। त्याचं लागवडीचे अंतर आहे 5 बाय 5 फुटावर आपण लागवड केलेली आहे आणि लागवड पद्धतीमध्ये 1 बाय 1 फुटाचा खड्डा करून त्यामध्ये कुजलेले शेणखत व 4 ते 5 ग्रॅम फोरेट मिक्स करून त्या खड्ड्यामध्ये झाड हे पिशवी फाडून उभे व मध्यभागी हे झाड ठेवून दोन्ही पायांनी माती दाबावी आणि हे झाड व्यवस्थित लावावे। केळी लागवडीसाठी कंद आणि उती संवर्धित रोपांचा वापर केला जातो। याच्या रोपांची निवड करताना काळजी घेणं गरजेचं आहे। केळीची लागवड करताना आपण 2 पद्धतीने लागवड करतो। एक आहे कंद आणि दुसरी आहे उती संवर्धित रोपापासून। उती संवर्धित रोपं निवडताना आपण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। उती संवर्धित रोपं निवडताना ते 3 ते 3.5 महिन्याचे असावेत। 1 ते दीड महिना ते शेडनेटमध्ये वाढलेले असावेत। त्याची उंची 1 ते 1.5 फूट असावी आणि 4 ते 5 पाने त्याला असावेत। अशाच रोपांची आपण निवड करावी आणि असे रोपे शेतात व्यवस्थित वाहनात वाहून आणून ते पिशवीसह उतरून एक झाडांच्या सावलीखाली ठेवावे आणि त्याला झारीने हलकेसे पाणी देत राहावे। उती संवर्धित रोपांची लागवड करताना दक्षता घेणं गरजेचं आहे। रोपांची लागवड केल्यानंतर शक्यतो ठिबकनं हलकं पाणी द्यावं। कंदापासून लागवड करताना कंद निवडणे हे अत्यंत आवश्यक आहे। कंद निवडताना जोमदार आणि घेरदार झाडापासून 9 ते 10 फण्या असलेले आणि कंदाचे वजन 500 ते 750 ग्रॅम आणि शंकूच्या आकाराचे असावे। जेव्हा कंद निवडल्यानंतर कंद प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे। कंद प्रक्रिया करण्यासाठी आपण 22 टीन वापरतो। 22 टीनचं प्रमाण 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा जर 100 लिटर पाणी घेतले तर 100 ग्रॅम 22 टीन आपण 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावे। जर मोनोक्रोटोफॉस घेतले तर 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिक्स करून त्यामध्ये हे कंद 30 मिनिटे बुडवून ठेवावेत आणि हे बुडवलेले कंदच लागवडीसाठी वापरण्यात यावे। केळीची 3 हंगामात लागवड केली जाते। सध्या मृगबागेची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मृगबाग लागवडीमध्ये आपण लागवड करताना आपण जून ते जुलैच्या अखेरपर्यंत आपण लागवड करतो आणि या मृगबागमध्ये आपण लागवड केली असताना झाडांची उगवणशक्ती जास्त मिळते आणि झाडांची जोमाने वाढ होते। दुसरी आहे कांदेबाग लागवड। कांदेबाग लागवडीमध्ये आपण झाडांची लागवड आपण सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतो। या काळामध्ये वाढीव तापमानामुळे झाडांची उगवणशक्ती जास्त होते आणि झाडे जोमाने वाढतात। तिसरी आहे रांगबाग लागवड। या लागवडीमध्ये आपण फेब्रुवारी ते मार्चपर्यंत लागवड करतो। केळी हे 10 ते 12 महिन्यात भरघोस उत्पादन मिळवून देणारं एक महत्त्वाचं पीक आहे। त्याच्या लागवडीवेळी पाणी बचतीसाठी शक्यतो ठिबकचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची आणि खतांची देखील बचत साधता येईल। तज्ज्ञांच्या सल्ल्यानं केळीची लागवड केल्यास केळीपासून ऊसापेक्षा नक्कीच जादा पैसे मिळवता येतील। अंकुश सोनसळे, साम टीव्ही, नांदेड।